आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय? हो, तिला तिच्या शाळेतली टीचर आवडते. मग त्यात काय, मला पण आवडायच्या शाळेमधल्या टीचर. काय? तुला टीचर आवडायच्या? आवडायच्या? अगं, आवडायच्या म्हणजे तशा नाही काही, अशा म्हणजे भाऊजी, अहो तिला तिची टीचर आई म्हणून आवडते. हा, अगदी अगदी अशाच. म्हणजे शमिकाला कसं टीचर आई म्हणून आवडतात, तसंच टीचर कशा माया लावायच्या ना आपल्यावर. म्हणून मला असं वाटायचं की आपली आई पण अशीच असायला हवी. एकंदर तेव्हा आपल्या आईचा स्वभाव बघितल्यानंतर जगातली कुठलीही बाई बघितली तरी ती आपल्या आईपेक्षा मायाळूच असणार असं वाटायचं मला. म्हणून आवडायचं. हो, पण तेव्हा तू मला सांगितलं होतंस की तुला टीचर अशी नाही तशी आवडते. काय? हा? असा मुलगा होतास तू? अगं नाही बाई, तू कुठे दादाचं ऐकतेस? हे दादा काही काय बोलतेस तू त्यांचं आता? ऐकू नको, नाही तर कोणाचं ऐकू? तेच तुला जास्त ओळखतात. हो, ओळखतो, मला माहिती आहे. थांबा रे तुम्ही. विषय काय सुरू आणि काय चाललंय तुमचं? कशाला उगाच भरकटताय? आणि समीर तुम्ही काय, मुळात मुद्दा शमिकाचा आहे. तिला जर ती टीचर खरंच आवडत असेल तर आपल्याला विचार करायला हवाय. आपल्याला शोधून काढायला हवं त्या कोण आहेत, कशा आहेत, काय आहेत. कशा आहेत, कोण आहेत म्हणजे काय? ते टीचर आहेत म्हटल्यावर मॅरिड असणार. आणि मुलांना हेच वाटतं की आपली आई आपल्या टीचर सारखी असावी. त्यात शमिकाला तर आईच नाहीये, तर कुठल्याही टीचरने तिला माया लावली की तिला हेच वाटणार. त्यात शमिका इतकी गोड, मग प्रत्येक टीचर तिला माया लावतच असणार. हो, सगळं बरोबर आहे तुमचं, पण त्या मॅरिड असतील तर, आणि शमिकाला त्या खरंच आई म्हणून हव्या असतील आणि अजिंक्य सरांना सुद्धा त्या आवडल्यात तर काय करायचंय आपण? मला तर काहीच कळत नाहीये. फक्त गोष्टी हातातून सुटू नये असं वाटतंय. समीर, भाऊजी, मुक्ता, आपल्याला काहीतरी करायला हवंय. शोधून काढायला हवंय कोण आहेत त्या. बर्फी, तू टेन्शन नको घेऊस. मी तुला सगळं खोटं खोटं सांगितलं. मला खरं तर टीचर मम्मा म्हणून आवडली नाहीये. ऍक्च्युली काय आहे ना, मला वाडाजोबा म्हणाले की आपल्याला जे नको असतं ते दुसऱ्याला मिळायला लागलं की मग आपल्याला लक्षात येतं आपल्याला ते किती हवं होतं. त्यामुळे मी तेच करते. मी वृंदा आंटीला सांगणार आहे मला टीचर मम्मा म्हणून हवी आहे. मग कदाचित वृंदा आंटीला वाटायला लागेल की मला शमिका मुलगी म्हणून हवी आहे. मग तिला माझी मम्मा भावाचं वाटेल. काय काय बोलताय मॅडम? कोणाला मम्मा हवंसं वाटेल? नाही, काही नाही, अशीच बर्फी सोबत गप्पा मारतीये. अच्छा, मग काय विषय काय आहे दोन शहाण्यांच्या गप्पांचा? मी तिला सांगत होते मला नवीन मम्मा सापडली आहे. ती किती छान आहे, ती माझे किती लाड करते आणि मला किती किती आवडते. अच्छा, पण काय माहितीये का शमिका, ती जी टीचर तुला मम्मा म्हणून आवडली आहे ना, ती फक्त तुला आवडून उपयोग नाही, तुझ्या डॅडाला पण आवडली पाहिजे ना. मग हो ग, मला हे सुचलंच नाही. तू एक काम कर ना, तू माझ्या डॅडाला फोन कर आणि त्याला फोन करून टीचरचं कौतुक कर आणि त्याला सांग त्या टीचर किती भारी आहेत आणि ती मला किती आवडते ते सुद्धा सांग. मग त्याला वाटेल की शमिकाने मस्त मम्मा निवडली आहे. हा, आणि डायरेक्ट सांगू नको की मी निवडली आहे. एवढंच सांग की ती मला आवडते. बघितलं का किती हुशार आहे आपली दीदी. बरं, नंतर सांगते मी. नाही नाही, नंतर नाही, आताच सांग ना. शमिका, आता जेवायची वेळ झालीये आणि उशीर पण झालाय. उद्या फोन करेन ना, त्यावेळी नक्की सांगते. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. अरे
आणि बघ मी हिला शाळेच्या बसला सोडून तसंच पुढे बँकेत जाऊन येईन जरा. बाबा अगं काम आहे माझं, काय काळजी नको करूस. ऊन वाढायच्या आधी येईन मी परत. बर सावकाश जा. हो हो. शमिका अगं आवरलं की नाही तुझं? चल बस येईल आता, पटपट आवर. चल ए शमिका, शाळेची बस जाईल हं निघून. चल आवरलं की नाही? ए बाई. वाड्या आजोबा, आय एम रेडी. व्हेरी गुड. ए वृंदा, बघ हिचं झालं का? डबा बिबा काय ते घेतलं सगळं? घ्यायचं आहे ना? हा डब्बा घ्यायचा आहे. बर बर थांब, मी माझी झोळी घेऊन येतो. हा. हा आलो. दे इकडे. सगळा डबा संपवायचा आहे हा? वृंदा आंटी, आज काय दिलंयस तू टिफिन मध्ये? वांग्याची भाजी. अगं कालच वांग्याची भाजी होती ना, आज परत? हो तिनेच सांगितलं मला. आणि आजच नाही हा, उद्या आणि परवा सुद्धा दे मला टिफिनला वांगी. अमे तर वांग्याची भाजी आवडते म्हटल्यावर रोज खायची का बाई? नाही, मला नाही आवडत. माझ्या मॅथ्सच्या टीचरला आवडतात म्हणून मी रोज नेते. तिला वाटेल ना की आमच्या आवडी निवडी सेम आहेत, मग तिला वाटायला लागेल की शमिका आपली मुलगी म्हणून बेस्ट आहे. हो का? निघायचं का? हो. हा चल. वृंदा आंटी, तू ये हा आज मला घ्यायला. मी माझ्या मॅथ्सच्या टीचरशी तुझी भेट घालून देईन. बर हे काय नवीन आता? बरं, चल जाता आता सांग मला. चल बाय. बाय बाय टाटा. हा चला चला चला, हळू हळू हळू. साव भाऊजी ऐका ना, आज शमिकाला आणायला तुम्ही जाल का? मी जाऊ का? अगं मग क्लास मध्ये कोण जाणार? आणि दुकानात कसं? दुकानात मी समीर आम्ही दोघंही आहोत ना. क्लासमध्ये कसं तू एकटीच असतेस, म्हणून म्हटलं की भाऊजी तुम्ही जा. हा पण मग असं अचानक मी का जाऊ? ते काय आहे ना, शमिका आत्ताच वृंदाताईला म्हणाली की आज तूच मला न्यायला ये. म्हणजे कसं तू आलीस की त्या टीचरशी भेट घालून दे. काय? हो, म्हणजे वृंदाताई जर त्या टीचरला भेटली आणि तिला जर वाटलं की हीच अजिंक्य सरांसाठी बेस्ट आहे, तर मग काय झालं, वृंदाताई स्वतःच अजिंक्य सरांना त्या टीचर बद्दल सुचवेल. आणि मग आपण हे एवढं सगळं जे प्लॅनिंग करतोय त्याचा काय फायदा? हो ना? हो हो, पण वहिनी मला काय वाटतं की ते म्हणतात ना की लग्नाच्या गाठी या वर बांधलेल्या असतात. मग आता देवानेच ठरवलं असेल त्या दोघांना एकत्र आणायचं, तर मग आपण काय करणार ना? आकाश, तू आता उगाच काही पचकू नकोस हा. पचकत नाहीये मी, पण हे आपण असं काहीतरी करून त्या टीचरवर अन्याय करतोय, असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा अजून आपल्याला काहीच माहित नाहीये. म्हणजे त्या टीचर मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, स्वभावाने कशा आहेत, काहीच माहित नाहीये ना. म्हणून सांगते की तुम्ही जाऊन बघा जरा. नाहीतर नंतर असं नको व्हायला की त्या टीचरने अजिंक्यशी लग्न केलं, हा अजिंक्यवर झालेला अन्याय आहे. हेही होऊ शकतं. हो, म्हणूनच तर मी सांगते ना की आज तुम्ही जा शाळेत तिला आणायला आणि माहिती काढून आणा. पण मग वृंदाताईला काय सांगू मी? तिला सांगा ना, दुकानाच्या कामासाठी इथेच याच एरियामध्ये होतो, तर आज मी आणतो शमिकाला. एवढं काय त्यात? ठीक. नमस्कार मास्तर. अरे बेडकर, काय आज कुठे? बऱ्याच दिवसांनी दिसतंय. तेच मी अलीकडे जास्त बाहेर पडत नाही मी. तब्येत वगैरे बरी आहे ना? पण तब्येत बरी आहे. बरं तर भेटलोच आहोत. या घरी या, चला चहा घेऊया ना. नको नको नको, पुढच्या वेळी बघू आपण. बरं, कसं काय चाललंय तुमचं? छान छान. मला एका विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू का? हा हा बोला ना. विषय थोडा नाजूक आहे. रस्त्यावर बोलू की नको? बेडकर, अहो तुम्ही माझ्या हितचिंतक आहात आणि मला कल्पना आहे याची. बोला बोला बोला. वृंदाचं परत लग्न करणार आहात का? तसा विचार आहे का?
असेल तर माझ्याकडे स्थळ आहे, उत्तम स्थळ आहे. ते चौधरी आहेत ना, त्यांचा मुलगा प्रथमेश. मला असं वाटतं वृंदा आणि प्रथमेश दोघेही एकमेकांसाठी अनुरूप आहेत. नाही चांगलंच आहे. पण काय आहे बेडकर, आमच्या वृंदाची ना लग्न करण्याची इच्छाच नाही. तिला असं वाटणं साहजिकच आहे. हो, आपला माणूस गेला की नाही कुणाचा दुसऱ्याचा विचार करावा असं वाटत. जीव गुंतलेला असतो ना. आपण एक काम करू, मी थेट त्या मुलाला तुमच्या घरीच घेऊन देतो. त्या दोघांची भेट घालून देऊ, मग बघूया कसं काय होतं ते. कसं असतं, योग्य असा माणूस भेटला की पुन्हा विचार मनात सुरू होतात. तुमच्या वृंदालाही वाटेल लग्न करावं असं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण माझ्या वृंदाशी ना मला आता खोटं बोलायचं नाही. या सगळ्याबद्दल तिला काय ते ठरवू देत ना. हा, कारण तिच्या इच्छेविरुद्ध ना आता कुठलंही नातं मला तिच्यावरती लादायचं नाहीये. मी एक काम करतो, आपलं जे काय बोलणं होत आहे ना त्याच्याविषयी तिला कल्पना देतो. काय जे काय ठरेल ते तुम्हाला येऊन कळवतो. तसं बघू पुढचं पुढे काय होतं ते. जशी तुमची इच्छा. घेऊ मी. चहा घ्यायला येत नाही. मुद्दाम पुन्हा घेऊ आता. बर चल येऊ. बर भाऊजी भेटलात का मॅथ्स टीचरला? कशी आहे दिसायला? कशी वाटते हो स्वभावाने? अहो हसायला काय झालं आता? नाही, मला असं वाटतंय वहिनी की मी कुठेतरी स्थळ बघायला आलोय आणि तू काळजीने चौकशी करते कसं होतं स्थळ, काय होतं स्थळ. मुक्ता आहे इथे. मस्करी करत होतो वहिनी. हा, तिला नको काय सांगूस. नाही मुक्ता नाहीये इथे. अहो पण मी तुम्हाला सांगितलंय ते काम करा ना आधी. ठीक आहे, मी आलोय शाळेजवळ. सुटेल आता शाळा, बघतो. हा, मग सगळी माहिती काढा. हे बघा, शमिकाने विषय नाही काढला तरी तुम्ही विषय काढा. तिला विचारा तुझी मॅथ्स टीचर कुठे आहे, मला बोलायचंय त्यांच्याशी. असं करून मग त्यांची सगळी माहिती काढा. त्यांना विचारा तुम्ही कुठे राहता, तुमच्या घरी कोण आहे, लग्न झालंय का, असं सगळं विचारा भाऊजी. एक मिनिट वहिनी, मी पहिल्यांदा भेटणार आहे त्यांना. ते पहिल्या भेटीत एवढं सगळं कसं विचारू? उगाच संशय येईल त्यांना. अहो नाही येणार हो संशय. गप्पा मारता मारता विचारायची सगळी माहिती, काय हरकत आहे? नाही, काही हरकत असेल नसेल मला माहित नाही, पण मला नाही जमणार एवढं. अहो का नाही जमणार? जमेल रे, तुला जमेल. लग्नाआधी जमायचं ना तुला, मग आत्ताही जमेल. ए दादा, प्लीज काही बोलू नकोस. लग्नाच्या आधी माझा फोकस फक्त अभ्यासावर होता. चल खोटारडा. खोटारडा काय खोटारडा? आणि वहिनी समोर बोलतोय हे सगळं. तिला काय वाटेल? आणि तिने मुक्ताला सांगितलं तर माझी धुलाई होईल ती वेगळी. जरा गप्प बस तू. अहो नाही सांगणार मी मुक्ताला. तुम्ही आधी माहिती काढा. हा, पण माहिती नाही काढली तर नक्की सांगे ना मुक्ताला. अरे वहिनी, हे बरं आहे. हे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्यासारखं करतेस तू. ठीक आहे, मी ट्राय करतो. हा. बरं वहिनी, शाळा सुटलीये, शमिका येईल. ठेवतो फोन मी. बरं ठीक, ठेवते. भाऊजी पण ना तर सगळी माहिती काढली पाहिजे त्यांनी. आकाश अंकल, तू का आलास मला घ्यायला? वृंदांडी येणार होती ना. हो, पण काय झालं की माझं इथे जवळच काम होतं. मग म्हटलं चला आमच्या परिराणीला घ्यायला मीच जातो. आणि वृंदा आंटीला जर इथे यायचं असतं तर तिला परत रिक्षा करावी लागली असती ना, म्हणून मग मीच आलो. अरे पण मी बसने की आली असती. पण कशाला? मी आलोय ना आता तुला घ्यायला. आणि मला कळलं की शमिकाने कुठल्या तरी मॅथ्स टीचरला मम्मा म्हणून चूज केलंय. मग म्हटलं चला मी पण बघतो कोण आहे ती टीचर. कुठे तुझी टीचर? मॅथ्स टीचर. एक सेकंड ना. मधुरा मिस.
आले छान. मधुरा मिस, हे माझे आकाश अंकल. आकाश अंकल, हं? ह्या माझ्या मधुरा मिस, आमच्या मॅथ्सच्या टीचर. मी ज्या वाड्याजोबांकडे राहते ना, तिथले हे आकाश अंकल. हॅलो. हाय. खूप हुशार आहे तुमची शमिका, पण खोडकरी आहे. हो, पण तुमचं खूप कौतुक करते हा शमिका. घरी खूप कौतुक करत असते. हो हो का? थँक्यू. हो. बाय द वे, कुठे राहता म्हणालात तुम्ही? मी अजून काही म्हणालेच नाही. हो, राईट. त्याचं काय आहे की इथे कुठे जवळपास राहत असाल तर मी ड्रॉप केलं असतं तुम्हाला. ओह, थँक्यू सो मच, बट आय विल मॅनेज. मी जाईन. एकट्याच का? तुमचे हस्बंड नाही आहेत तुम्हाला पिक करायला? नाही, ऍक्च्युली मला हस्बंड नाही आहेत, ते एक्सपायर झाले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. नो, इट्स ओके. बरं, मी येते. बाय. नाही, बाय. आकाश अंकल, हं? कशी वाटली माझी नवी मम्मा? मी सांगितलं नाहीये, पण हीच माझी नवी मम्मा. चल. काय ग? शमिका नाही आली अजून. येवाना यायला पाहिजे होते ना दोघं. अगं येईल ग. नाही हो, काळजी वाटते. खरं तर मीच तिला शाळेतून आणायला जाणार होते, पण आकाश मला म्हणाला की तो त्या भागात जाणार आहे, तर मीच आणतो. मीच जायला हवं होतं. म्हणजे आकाशला काहीतरी काम आलं असेल आणि त्याला उशीर झाला असेल तिला तसं असतं तर त्याने कळवलं असतं. हो, पण आली. तू आली नाही आज मला घ्यायला. मी आकाश अंकल आणि माझ्या मॅथ्सच्या टीचरची भेट घालून दिली. हो, हो, आकाश अंकल, कशी आहे माझी टीचर? हो, छान होती. फक्त छान? तू त्यांना नीट नाही बघितलंस. त्या बेस्ट आहेत. आठव आठव. हो हो, बेस्ट होती. हा, बेस्ट होती. माझी मम्मा म्हणून कशी वाटेल? सुपर्ब सुपर्ब वाटेल. बरं, मला निघायला हवा आता, उशीर होतोय. म्हणजे निघतोच मी. येतो आई. चल, मी पण आलेच, कपडे वाळत घालायचे. हो. चला, हातपाय धुवून घ्या, जेवायला वाट. हो. आज तुम्हीच फोन केलात. हो, म्हटलं आता शमिका मला फोन करणार जेवलास का म्हणून विचारायला. फॉर अ चेंज आपणच फोन करावं म्हटलं. तुम्ही सगळे जेवलात की नाही हे विचारण्याकरता. झालं का तुमच्या सगळ्यांचं जेवण? अहो, आत्ताशी आलीये ती, हातपाय धुवायला गेलीये. मग गप्पा मारणार आणि त्यानंतर जेवायला बसणार. अरे वा, हे बेस्ट. कशी आहे ती? खूप खुश आहे. तिला नवीन मम्मा मिळालीये ना. काय? हो, तिची मॅथ्सची टीचर आहे ना, ती माझी नवीन मम्मा आहे असं म्हणतेय. अच्छा, काय करायचं या मुलीचं ना काही कळतच नाही. मागे अशीच एक हिंदीची टीचर होती, तिला मम्मा म्हणत होती. शमिकाची मम्मा सतत बदलतच असते. डॅडा, हो, डॅडाचाच फोन. घे तू, बोल. टीचर विषयी सांगितलं का? सांगते. अजिंक्य सर, हा,
मी तुम्हाला म्हंटल ना शमिकाची मॅथची टीचर ती खूप छान आहे, खूप चांगली आहे. नाही नाही, नुसती चांगली नाहीये, एकदम बेस्ट आहे. हो का? हे तुम्ही मला सांगताय का तिनं सांगितलंय तुम्हाला सांगायला? हो हो, तीच तीच. अच्छा अच्छा, बरं मग तिला सांगा मी आल्यावर बघतो हा तिच्या टीचरकडे, आय मीन तिच्या नवीन मम्माकडे. वृंदा, एक महत्वाचा कॉल येतोय मला, परत करू का मी तुम्हाला कॉल? बर ठीक आहे. काय म्हणाला दादा? अगं त्यांना फोन येत होता कुणाचा तरी, पुन्हा करतील. अगं माझ्या टीचर विषयी काय बोलला? अच्छा, म्हणाला की मी आल्यानंतर बघतो, भेटतो आणि मग ठरवतो. हो का? गुड. मला माहिती आहे तो भेटल्या भेटल्या म्हणणार आहे बेस्ट आहे मॅथ्सची टीचर माझी मम्मा म्हणून. हो का? बरं बरं. तुला काय वाटतं, डॅडाला आवडेल ती? आता हे मी कसं सांगणार? बरं त्याचं जाऊ दे, तू सांग माझी मॅथ्सची टीचर माझी मम्मा झाली तर तुला काय वाटेल? मला काय वाटणार? मला छानच वाटेल. चल आता हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते. हिला छान कसं काय वाटेल? मी माझी नवीन मम्मा निवडली तरी हिला काहीच वाटत नाहीये का?